पहिला प्राधान्यक्रम जो आहे तो मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढवणं. बरं वाटावं आणि 33% महिला आरक्षण येणार आहे म्हणून म्हणत नाही, पण भरपूर वर्ष वापरली न गेल्यामुळे असेल, पण त्यांच्याकडे ब्रिलियन्सी जी आहे तिला आता एक्सपोजर द्यायला लागेल, ज्याचा तिच्यासाठी उपयोग होईल आणि समाजासाठी उपयोग होईल. ती प्रामाणिक असते, म्हणजे महिला भ्रष्टाचारी आहेत अशी प्रमाण नाही तसं नाही, पण ते नके बरोबर आहेत. तिची बाउंडिंग निर्माण होतं तिच्या जॉबशी. ती सगळं स्वयंपाक करून मंत्रालयात 10ला पोचण्याची धडपड करते. आमचा जो पुरुष आहे तो सगळेच नाही, पण काही जण म्हणतात की कोण बघतं आहे म्हणून, कारण तिकडे काय एका रेंजनंतर थंबीम काही नाही आहे ना, पण ती मात्र कोणी बघू मग ती 10ला पोचते. आणि त्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये आम्ही 100% फी माफी केली. त्याच्यात अदर फीच्या नावाने संस्था लुटायच्या, तर आता अदर फी ही ट्युशन फीच्या पोटात टाकून दिली, की जेणेकरून आम्ही ती रिएम्बर्स करणार, तुम्ही वेगळी बघायचं आवश्यकता नाही. एक निर्वाह भत्ता नावाची योजना सुरू केली, ज्यात पुण्यासारख्या शहरात दरमहा 6,000 रुपये मुलींना मिळतात, म्हणजे वर्षाचे 10 महिने धरून 60,000 मिळतात वगैरे वगैरे. हा एक भाग झाला. दुसरा जो भाग आहे तो विदेशामध्ये जाण्याचं प्रमाण फार आहे, क्रेज पण आहे आणि थोडं पुढचं ज्ञान मिळतं, तर ती इथे आणणं. नवी मुंबईमध्ये 250 एकर जागा आपण दिली आणि त्या 250 एकर जागामध्ये खूप सुंदर कॅम्पस डेव्हलप होत आहे, की ज्याच्यामध्ये जगातल्या पहिल्या 50 विद्यापीठांमधले 10 आले, की ज्याच्यामध्ये जवळजवळ विदेशात जाऊन शिकण्याचा जो आनंद आहे तो सोडला तर बाकी सगळं मिळणार. तोच अभ्यासक्रम, तेच फॅकल्टी तिकडून येणार किंवा इथे त्या लेवलचे घेणार, तीच परीक्षा पद्धती, तोच रिझल्ट आणि त्याच विद्यापीठाची डिग्री डिप्लोमा हे आता आपण सुरू करतो. तर अशा खूप गोष्टी आगामी काळात आहेत.